विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून प्रसाद लाड यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। लाड यांनी हातवारे करून बोलल्यामुळे दानवेंनी त्यांना शिवीगाळ केल्याचं कळतंय। विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि प्रसाद लाड हे आमने सामने आलेले आहेत। तर ही शिवीगाळ केल्यामुळे आता अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी प्रसाद लाड हे करताना दिसतायत। महत्त्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। तर या वादाच्या नंतर अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय आणि प्रसाद लाड यांची मागणी नेमकी काय आहे आपण बघूयात। माझा काही तोल सुटलेला नाही। मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे। माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे। तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही। जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे। माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही। मग माझा आमदार, विरोधी पक्षनेता, नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे। आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते, विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे। आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, तो मला हिंदुत्व शिकवणार का? एक चीज कही कि यहाँ पर राहुल गांधी के निषेध का ठहराव कर लोकसभा में भेजा जाए और उसके ऊपर या तो विरोधी पक्ष नेता इस पर जवाब दे। विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी जब जवाब देने के लिए खड़े हुए तब भी मेरा भाषण चालू था। उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया। हमारी महिला सदस्य वहां थी, चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी। उसके बावजूद बहन और मां के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है। हिंदुओं का अपमान अंबादास दानवे ने किया है, मैं उसका निषेध करता हूं।